फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत 450 शिक्षकांची मान्यता रद्द, नियमबाह्य मान्यता प्रकरणी 30 शिक्षणाधिकारी दोषी, विभागीय चौकशी होणार याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शासनाचे अनुदान घेऊन चालवल्या जाणाऱ्या अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेल्या शिक्षक मान्यता प्रकरणी तब्बल 30 शिक्षणाधिकारी दोषी आढळले आहेत। त्यांच्यावरील कारवाईसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। त्यांची लवकरच विभागीय चौकशी सुरू होणार आहे। तसेच 450 शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली। राज्यात जवळपास 4011 मान्यता नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचे प्रकरण दैनिक पुढारीने उघडकीस आणले होते। गेली 2 वर्ष सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावाही करण्यात येत आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नियमबाह्य 4011 शिक्षकांपैकी 3018 शिक्षकांची मान्यतांची चौकशी पूर्ण झाली आहे। दोषीवर कारवाईची मागणी। नियमबाह्य 4011 मान्यता प्रकरणी जे अधिकारी तसेच शिक्षक आणि संस्थाचालक दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। मात्र शासकीय स्तरावर याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे। यातील 2738 मान्यतांवर अंतिम निर्णय घेऊन मान्यता नियमित करण्यात आल्या आहेत, तर 450 शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आली आहे। अद्याप तब्बल 823 मान्यतांची सुनावणी होणे बाकी असून यातील काही मान्यता अनियमित पद्धतीने देण्यात आल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या संदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले की नियमबाह्य 4011 मान्यतांपैकी 823 मान्यतांची सुनावणी बाकी आहे। मात्र आतापर्यंत जे अधिकारी दोषी आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर पाठवण्यात आला आहे। तसेच ज्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे। मंत्रालयीन स्तरावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे शिक्षणाधिकारी दोषी आढळले आहेत त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे। यासाठी चौकशी अधिकारी नेमण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। एकूणच काय तर राज्यामध्ये अनियमित शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। आता ह्या नेमणुका दिल्याच कशा गेल्या हा मोठा प्रश्न आहे। राज्यामध्ये एकीकडे लाखो DTED BEd बांधव गेली 10 वर्षापासून आवश्यक ती पात्रता धारण करून शिक्षक पात्रतेच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना या ठिकाणी नियमबाह्य शिक्षकांची नेमणूक झालीच कशी असा प्रश्न सर्व स्तरातून उभा राहत आहे। आता यावरती शासन कोणती भूमिका अवलंबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।